लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, मी अमृता. लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण आष्टी या जिल्हा परिषद गटातील पापरी या गावी आलेलो आहोत. तर इथे जनतेचा कौल कोणत्या पक्षाकडे आहे हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार आजोबा. नाही, आता ज्या काय करता, निवांत बसलाय? निवांत बस. बरे आहे का तब्येत? हो बरे. तर आता जिल्हा परिषदच्या निवडणुका तोंडावर आल्यात. तर आपल्याला कळत नाही तिकडे. भाजपकडून समाधान शेळके आहेत आणि राष्ट्रवादीकडून विजयराज डोंगरे आहेत. तर काय वाटतंय, कोण निवडून येईल? भाजप येईल. भाजपच का? म्हणजे ते काय, समाधान शेळके त्यांनी म्हणजे काय काम केलं? काय काम नाही, पण ते बाकीचे तर कुठं काय करते ते सगळी सारखी आहे ती. उगा आता हे मतदान आल्यामुळे लागले ती पापळी करायला. जनतेचा कौल कोणाकडे आहे? हा? जनतेचा कौल कोणाकडे आहे? आता कसं असतं की जे 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 त्याच्या हिशोबावर चाललेलं आहे ना. कोण पाहुणा आहे, कोण रावळा आहे. मला काय वाटतंय, आम्हाला काय वाटत नाही. म्हणजे निवडणुकांबद्दल काय वाटतं? कसं आहे, प्रत्येक गावाच्या ह्याच्यावर प्रेस्टेजवर आहे. आता आमच्या गावात म्हणलं तर सतीश आबा योग्य आहे. पंचायत समिती. पंचायत समिती. पण पण बाकीचं काय आम्ही सांगू शकत नाही. तर जिल्हा परिषदच्या गटावर काही उमेदवार काय आहेत. सांगू शकत नाही. विजयराज डोंगरे यांना विजयराज डोंगरे, ते समाधान शेळके म्हणतायत. काय आहे की उभारले म्हणून ती म्हणते. तर विजयराज डोंगरे यांनी काय काम केलं? पूर्वीपासून जोड नेता आहे ते आमचा जनतेचा कौल कोणाकडे आहे? विजयराजकडे. त्यांनी सांगितलं गावाबद्दल काय वाटतं ते सांगा. ऐकून घे. त्यांनी सांगितलं तीच आम्ही सांगणार. काय करायचं त्याचं? सगळ्यांचं वैयक्तिक मत वेगळं ना. काय नाही, तुमचं वेगळं मतदान, त्यांचं वेगळं मतदान. वेगळं नाही. इथं नाव कोणाचं घेता येत नाही. ही येईल ते येईल ते येईल, कोणाचं नाव घेता येत. जे वाटतंय ते सांगायचं. तसं चौकुंड अडचणी आपली कामं सगळ्याकडेच असते. आज मी विजयराज येईल म्हणलं, उद्या समाधान शेळके येईल म्हणलं, ती म्हणणार हे आमच्या पार्टीत गेला पाहिजे. हा, जनता आहे शेवटी. आता जो काम करेल. काय कोण काम कसं आहे करणार? माहित आहे का, लोकांचा कौल आयत्या वेळेला काय होईल सांगता येत नाही. पार्टी येणार. जे पैसे पार्टी वाटते का तीच पार्टी येणार आहे. तर कोणती पार्टी? कोण करायला लागले होते? कोणती पार्टीत मग पैसे देणार? चोराशीला कोण पैसे द्यायला आहे? फुकट मतदान कोण करायला लागले? हा, हे वाडे चोर आहे ते समजा उभं राहिलेलं. हा, आता कोणती पार्टी येणार आहे पैसे द्यायला? अहो आताच काय अजून भांड फुटलेलंच नाही ना. ती कधी फुटेल? हा फुटेल की जवळ आल्यावर 1-4-2 दिवसावर. होय मामा. ही चोर आहे ती समजे उभं राहिली, समजे चोर आहे ती. गटोड घरी घेऊन जायचं, पळायचं ना ते जनतेला फसवून. जनता ह्यावेळेस फसेल का नाही? नाही फसत नाही. जनता त्यांच्यापेक्षा हुशार झाली बाय. जनता त्यांच्यापेक्षा हुशार आहे. आता जनतेचा कौल कुणाकडे असेल? तरी पण. अगं बाय सांगताच येत नाही. ज्याच्याकडे लय पैसा आहे त्याच्याकडे कौल आहे. हा, तर आता काही जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत. तर काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे आता भाजपकडून समाधान शेळके आहेत आणि राष्ट्रवादीकडून विजयराज डोंगरे आहेत. तर काय वाटतंय, कुणाचं पारडं जास्त जड आहे? वारली समाधान शेळके. म्हणजे समाधान शेळकेच का? तेच का? त्यांनी काय केलं? भाजप त्यांनी काय केलं नाही, भाजपने केलंय. जनतेचा कौल कोणाकडे असेल गावात? आता तसं काय आता सांगावं जनतेचं. आपण काय एक पळापळी पुढे यायला विचारायचं. काय सांगाल? भाजप. भाजपच का? भाजप म्हणजे भाजपनं काम केले. कोणकोणती कामं? सन्मान निधी आहे, परत रेशन फुकट आहे, परत रस्त्याची कामं केली ती, आणि गावचा विकास बी झालाय. तर काही म्हणतात की ग्रामस्थ की रस्ते नाही आहेत किंवा अशा काही समस्या आहेत. नाही यशवंत त्या माने पहिले आमदार होते, त्यांनी 350 कोटी रुपये तालुक्याला निधी आणलेला आहे. त्यात आमच्या गावाला पण मिळाला. तर मग गावाचा कौल कुणाकडे असेल आता? भाजप. तुम्हाला काय वाटतं? भाजप. म्हणजे भाजपच का? म्हणजे मालकाला ओळखणारे लोक जास्त आहेत तिथं आणि मालकाने विकास कामं जास्त केलेले या भागात. त्यामुळं भाजपला मतदान होणार. विजयराज डोंगरेंना होणार नाही? विजयराज डोंगरेला होईल, पण कसं होईल, 40% आसपास विजयराज डोंगरे होईल आणि 60% समाधान शेळके. त्यांनी काही काम केलं नाही? काम केले त्यांनी पण कसं आता पक्ष नाही चाललंय ना आता. डोंगरे का नाही?
कसं झालेलं आहे माहिती आहे का तालुक्यात जसं म्हणजे मालकाला जसं हे आहे तसं विजय डोंगरेंना नाही होणार. कारण कसं व्हायला लागलं मालकाकडे गेल्यानंतर किंवा यशवंत त्या माने गावासाठी भरपूर केलं. आता आम्हाला पेनोरे सबस्टेशनला एक डीपी मंजूर केला 10 HP चा. पापरी सबस्टेशनला एक 10 HP डीपी मंजूर आहे. त्यामुळे विकासाचं सगळं मत जाणार मग त्यांनी काही विकास केला नाही. आहे. आता त्यांच्याकडे काय म्हणजे हे नाही ना, आमदारकी नाहीच ना, आमदारकी अनगर करावी. मालकाने भरपूर कामं केलेली आहेत आणि मी त्यांचा कार्यकर्ताच आहे. मी स्वतः त्यांच्याकडून 3 कामं घेऊन केली गावासाठी. त्यामुळे ठोस म्हणून तालुक्यात कोण नाही मालकाशी. विजयराव डोंगरेंनी कामं केली नाही. पहिली केली ती नाही असं म्हणत नाही, केली नाही ते असं नाही, पण मालकाशिवाय इथं काय चालत नाही हा विषय. नमस्कार, बोला. तर काय निवांत बसलाय. निवांत बसलो घेऊ. होय, तब्येत बरी आहे का? हो. तर आता निवडणुका चालू आहेत, तोंडावरच आलेत. आले तर काय सांगाल म्हणजे आता सांगाल त्याच्याबद्दल? म्हणजे भाजपकडून समाधान शेळके आहेत आणि राष्ट्रवादीकडून विजयराज डोंगरे आहेत. आम्ही भाजप बोलतो. म्हणजे कुणाचं पारडं जड आहे? आता काय सांगू अजून काय म्हणजे अजून कळाय ना 27च्या पुढं 27 तारखेपासून पुढं पण जनतेचा कौल कुणाकडे असेल काय वाटतं? भाजप म्हणजे भाजपच का? त्यांनी काय केलं? आता गावातील माणसं पाहिजे, गावातील माणसं पाहिजे. हो, मग विजयराज त्यांनी काय केलं नाही. केलंय त्याने बी केलंय, नाही कसं काय. मग तरी पण आता पक्षाची माणसं असं जे ज्याच्याकडे जे जाणार असं असते काय. तुम्हाला काय वाटतं? बीजेपी बीजेपीच का? बीजेपी केंद्रात बीजेपी आहे, राज्यात बीजेपी आहे, म्हणून गावात पण बीजेपी. बीजेपी. हा, मग राष्ट्रवादी का? पहिल्यापासून होतीच की राष्ट्रवादी. कोण कोण इकडे जाते काय करतंय. आता काय वाटतं? आता बीजेपी. म्हणजे कौल कुणाचा असेल, म्हणजे कुणाची जास्त हवा होईल? बीजेपीच होणार. नक्की. तुम्ही काय सांगा? विजय डोंगरे विजयराव डोंगरे. आता ते बीजेपी म्हणतायत, तुम्ही जे ते म्हणत BJP. जे ते म्हणत. त्यांनी काय काय केलं विजयराव डोंगरे? माझी भाऊ काय केलं काय नाही केलं. आता निवडून आल्यावर काय करतील का? तर तरी आपला हक्काचा माणूस आहे ना ते. भावकी हा. करणार. मग होय. हक्काचा माणूस आहे, हक्काचा समाधान शेळके कोण नाही येत? बघा बॉकीकडे जाणार आहे का हे करणार. नमस्कार, थांबा जरा. लय गडबडीने चाललाय. कुठे चाललाय? चालेल मुंबईला मुंबईला चालत. काय नाही गाड्या होय. तर निवडणुकीचं वातावरण चालू आहे, काय हो, आहे ना. वाटतंय? भाजपचे समाधान शेळके आहेत आणि राष्ट्रवादीचे विजयराव डोंगरे आहेत. काय वाटतंय कुणाचं पारडं जास्त जड असेल? आमच्याकडनं डोंगरे यांचंच मत आहे. विजयराव डोंगरे. तेच का? आत्ताच नागरिकांशी बोललो, म्हणजे त्यांच्याशी बोललो तर ते म्हणतात की बीजेपी म्हणतात. बरं, म्हणजे विजयराव डोंगरेच का? त्यांनी काय काय कामं केली? बरं, मग जनतेचा कौल कुणाकडे असेल जास्त? डोंगरे डोंगरे. निवडून आल्यावर आणखीन काम करतील का? हो आवश्यक आहे. नक्की. कुठे चाललात? बरं, होय. बरं आहे का तब्येत? काय म्हणता? निवडणुकीचं वातावरण चालू आहे, काय काय वाटतंय? आपल्याला नाही, भाजपकडून समाधान शेळके आहेत, कोणतंच काय राष्ट्रवादीकडून विजयराव हे डोंगरे आहेत. आपल्याला तसलं काय आपण नाही, काय वाटतंय कुणाची जास्त हवा होईल? तसं बी काय सांगता येईल. आता तुम्ही मतदान करणारच आहोत. नाही. मतदान करणार नव्हतं? आता काठीवर आलोय माझं काय आहे? नाही, पण मतदान करायला तर गाडी येते की. गाडी गावली तर गावली, नाही गावली तर राहिली. नाही नाही, मग मत कुणाला टाकणार? मला काय नाही तसं मला काय सांगितलं काय तर असेल की घरच्यांनी सांगितलं असेल. का अजून अजून काय म्हणते? कवा वेळ किती आहे कवा आहे झालं की आता तोंडावर. नमस्कार. तर जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत, तर काय वाटतंय कुणाची हवा असेल? आमच्याकडे तर भाजप आहे. होय. भाजपकडून समाधान शेळके आहेत का आणि राष्ट्रवादीकडून विजयराज डोंगरे आहेत. तर काय वाटतं कुणाचं पारडं लय धड असेल? पार्लमेंट काकाच धड आहे. काय काकांनी काय केलंय?
आमच्या गावासाठी भाऊजी आहेत आमचं असं नातं आहे ना. भाऊजी आहेत. आमच्याला कसं आहे समजेल. बर भाऊजी आहेत म्हणून मध्ये येतं. नाही त्याचं बी तसं नाही, पाहुण्याचं नातं बी नाही. गावातला बी उमेदवार आमचा चांगला आहे ना. तुम्ही बी उमेदवार खासायचे. मग काय वाटतंय जनतेचा कौल कुणाला असेल? तर जनतेला काय सांगू शकणार आहे. आम्हाला हाही तुमचं सांगा. आमचं आहे भाजप. भाजप. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा